नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील निवडणुकांचा गुलाल उधळून झाल्यानंतर आता पुढील 3 वर्षे राज्यात कुठल्याही मोठ्या निवडणुकांचे बिगुल वाजणार नाही. मात्र देशातील 5 राज्यात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज रविवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुदुचेरी आणि केरळ राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. विशेष म्हणजे या 5 राज्यांच्या निवडणुकांसह महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात निवडणुका होत असून 23 आणि 29 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. खानापूर तालुक्यामध्ये नंदगड येथे परिवहन बसने झाडाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 11 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली आहे. जखमींना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की खानापूर आगाराची बस खानापूरहून बीडीकडे जात असताना नंदगड येथील सरकारी रुग्णालयासमोर हा अपघात घडला. अचानक रस्त्यावर आडवी आलेली कार चुकवण्याचा प्रयत्न करताना बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडकली. या अपघातात बसमधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये ज्योती तहसीलदार, श्रेयस मदार, मेहबूबी संदी, अन्नपूर्णा हुडेदार, सुनीता कडवी, मंजुळा हुडेदार, पवित्रा हुडेदार, शिवानी अंबेवाडकर आणि शीला मितगार यांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून जखमींना नंदगड येथील सरकारी रुग्णालयात हलवले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरबद्दल सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कमतरता नसल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे. युद्धामुळे गॅस सिलेंडरची टंचाई भासत असल्यासंबंधी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येत आहेत. यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. देशभरात एलपीजीचे उत्पादन व बॉटलिंग दोन्ही वाढवण्यामध्ये आले आहेत. देशामध्ये एलपीजी गॅसची कमतरता नाही. जिल्ह्यातही गृहोपयोगी गॅस सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे बेळगावकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. भीतीपोटी अतिरिक्त सिलेंडरचा साठा करू नये असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. डीके हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठ सध्या चांगलीच गजबजली असून सायंकाळच्या वेळी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. शहरातील खडे बाजारसह प्रमुख व्यापारी परिसरामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण रस्ता दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंतचे लोक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचेही दिसून येत आहे. रमजान महिन्यामध्ये इफ्तारनंतर नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने बाजारपेठेमध्ये मोठी वर्दळ दिसून येत आहे. खडे बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्टॉल्स, विविध खाद्यपदार्थांची, कपड्यांची दुकाने तसेच इफ्तारसाठी लागणाऱ्या खजूर, फळे, सरबत आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक कुटुंबे, तरुण तसेच महिला बाजारात खरेदी करताना दिसत आहेत.
संपूर्ण रस्त्यावर विद्युत रोषणाईचे कमानी सदृश्य दिवे लावण्यात आले असून त्याखाली नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली दिसते. रमजानच्या वातावरणामुळे बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर ईद सण असल्यानं कपडे, टोपी, बुरखा, अत्तर आणि इतर वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वाढत्या गर्दीमुळे पोलीस प्रशासनाकडून मार्गावर बॅरिकेड्स लावून वाहनांवर बंदी घातली आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निकाली निघाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागामध्ये काल शनिवारी सायंकाळी वादळी वारा व गारांसह जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या असून सखल भागामध्ये पाणी साचलं होतं. पूर्व भागातील बसवनकुर्शी, कणबर्गी, कलखाम, निलजी या गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या होत्या, तर अनेक दुकानांचे फलक उखडून पडले होते. या भागामध्ये गाराही मोठ्या प्रमाणावर पडल्या. बसवनकुर्शी परिसरात तर अक्षरशः गारांचा थर साचल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. तसेच महामार्ग शेजारील शिवारामध्ये पाणी साचलं होतं. तसेच मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री, खुर्द, मुचंडी आदी गावांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही शेतकऱ्यांची कडधान्य पिकेही पावसात सापडल्याने नुकसान झाले आहे, तर गारांमुळे आंबा पिकालाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विविध कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 31 कैद्यांची चांगल्या वर्तवणुकीच्या निकषाखाली मुदतपूर्व सुटका करण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. दीर्घकाळ शिक्षा भोगताना कारागृहात शिस्तबद्ध वर्तन ठेवलेल्या कैद्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला असून हिंडलगा कारागृहातील 4 कैद्यांचा यामध्ये समावेश आहे. कारागृह सल्लागार मंडळाच्या बैठकीत कैद्यांच्या वर्तवणुकीचा आढावा घेऊन मुदतपूर्व सुटकेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर गृह विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली 19 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या LCR समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या समितीने राज्यातील विविध कारागृहांमधील कैद्यांची नावे तपासून एकूण 54 कैद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला होता. या प्रस्तावात बंगळूर मध्यवर्ती कारागृहातील 27 कैदी, बेळगाव आणि मंगळूर येथील प्रत्येकी 4 कैदी, गुलबर्गा येथील 3, शिमोगा व धारवाड येथील प्रत्येकी 2, विजापूर येथील 7 तसेच बळ्ळारी येथील 5 कैद्यांचा समावेश होता. या प्रस्तावाला 8 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णयासाठी तो राज्यपालांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला. राज्यपालांनी सर्व नावांचा आढावा घेतल्यानंतर त्यापैकी 31 कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेस हिरवा कंदील दिला. मंजुरी मिळालेल्या कैद्यांमध्ये बेळगाव हिंडलगा कारागृहातील 4 कैद्यांचा समावेश आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोतांमधील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी गावातील एका तलावातील पाणी पूर्णपणे आटल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाचा प्रकोप वाढल्याने तलावातील पाणी हळूहळू कमी होत गेलं आणि अखेर तलाव कोरडा पडला. पाण्याअभावी तलावातील हजारो मासे तडफडून मृत्युमुखी पडले. तलाव परिसरामध्ये मृत माशांचा दुर्गंध पसरल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कळवले असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन मृत मासे हटवण्याची तसेच परिसर स्वच्छ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरजही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका इराण युद्धाची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. युद्धामुळे खाद्यतेल पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत त्या वस्तूंच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरामध्ये गेल्या आठवडाभरात प्रति किलो तब्बल 12 रुपयांची वाढ झाली आहे. दिनांक 1 मार्च रोजी 153 ते 155 रुपये किलो दराने असणारे सोयाबीन खाद्यतेल सध्या 190 ते 195 रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. सोयाबीनचेही दर वाढले आहेत.
भारत अमेरिका व्यापार करारामुळे सोयाबीनच्या किमती 500 रुपये प्रति क्विंटल कमी झाल्या होत्या. मात्र मध्य पूर्व देशातील युद्धामुळे व कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 8,000 रुपये झाला आहे. भारताने एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये 75,000 मेट्रिक टन सोयाबीन आयात करण्याचा सौदा केला होता. मात्र युद्धामुळे तो रद्द झाला आहे. त्यामुळे आता रिफाइंड तेलाच्या किमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 30% दर वाढ झाली असल्याने ग्राहकांना याचा फटका बसतोय. त्याशिवाय अतिवृष्टीमुळे यावर्षी सोयाबीनचं उत्पादनही कमी झाल्याचं सांगण्यात आलं. येत्या काही दिवसात युद्ध थांबलं नाही तर आणखी दरवाढ होण्याची भीती आहे. सोयाबीन, पामोलिन, सूर्यफूल यासारख्या खाद्यतेलांची आयात मलेशिया, इंडोनेशिया, अर्जेंटिना, ब्राझील या देशातून केली जाते. मात्र मध्य पूर्व देशांतर्गत असलेल्या तणावात्मक परिस्थितीची झळ जलवाहतुकीलाही बसली आहे. जलवाहतुकीच्या खर्चात वाढ झाली असल्याने आयात होणाऱ्या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. वाहतुकीतील अडथळे, जहाजांच्या मार्गातील बदल व वाढलेला विमा खर्च यामुळे आयात वस्तूंमध्ये दरवाढ झाली आहे. आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत रामतीर्थनगर परिसराला भेट देऊन विविध ठिकाणी पायाभूत सुविधा व परिसर विकास कामांना प्रारंभ केला. रामतीर्थनगरमधील बसवेश्वर बदवणे मशिदीसमोरील लाईन परिसर तसेच एरो किड्स स्कूल परिसरात ही विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ही कामे बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या 25 कोटी रुपयांच्या विकास योजनेच्या 4थ्या टप्प्यात राबवण्यात येत आहेत. या विकास कामांमुळे परिसरातील रस्ते व इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रामतीर्थनगरमधील विविध भागामध्ये विकास कामांना प्रारंभ केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकाराचे स्वागत केले. यामुळे आमदार व नागरिकांमधील थेट संपर्क अधिक दृढ होऊन परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी ताहिर सय्यद, माजी महापौर NB निर्वाणी, नगरसेवक हनुमंत कोंगाळी, सुरेश यादव, सुरेश उर्बिनट्टी, नागेश सांगली, दिलावर कंबरगणवी, MM किट्टूर, DK भूती, पुष्पा पर्वतराव यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व स्थानिक रहिवासी उपस्थित होते. मोहित चौहान यांच्या मधुर आणि भावस्पर्शी सुरांनी JIT कॉलेज परिसर शनिवारी अक्षरशः दुमदुमून गेला. कॉलेजच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लाईव्ह कॉन्सर्टला विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. कार्यक्रमाची सुरुवात होताच मोहित चौहान यांनी आपल्या लोकप्रिय गाण्यांनी उपस्थित तरुणाईला अक्षरशः मंत्रमुग्ध केले. वेगवेगळी सुपरहिट गाणी सादर करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा आणि जल्लोषाचा वर्षाव केला. कॉन्सर्ट दरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या फ्लॅशलाईट्स लावून वातावरण अधिक रंगतदार केले. गाण्यांच्या तालावर विद्यार्थी नाचत आणि गात कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसले. संगीताच्या या अविस्मरणीय मैफलीने JIT कॉलेजमधील विद्यार्थ्यांना एक वेगळाच उत्साह आणि आनंदाचा अनुभव दिला. हळद उत्पादनात आघाडीवर असलेला जिल्हा म्हणून बेळगावचा लौकिक आहे. मात्र जिल्ह्यात पुरेसा स्थानिक बाजारपेठ नसल्याने शेतकरी आपले उत्पादन महाराष्ट्रातील सांगली आणि मिरज बाजारामध्ये नेऊन विक्री करतात. यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणावर करातून नुकसान होत आहे. जिल्ह्यातील रायबाग, मुडलगी, चिक्कोडी आणि अथणी तालुक्यामध्ये मुख्यत्वे कडपा आणि राजापुरी जातीची हळद मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते. हळद पीक हे सुमारे 9 महिन्यांचे पीक आहे. सहसा जून महिन्यात लागवड केली जाते आणि फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यांमध्ये काढणी केली जाते. प्रति हेक्टर हळद पिकवण्यासाठी बियाणे, खत, औषध आणि मजुरीसह अंदाजे 70,000 ते 1 लाख खर्च येतो. प्रति हेक्टर 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या वर्षी सांगली बाजारामध्ये दर्जेदार हळदीचे दर प्रति क्विंटल सुमारे 13,000 मिळाले होते. यावर्षी महाराष्ट्र बाजारामध्ये प्रति क्विंटल 16,000 ते 18,000 दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. स्थानिक बाजार नसल्याने शेतकरी जास्त खर्च करूनही आपली हळद महत्त्वाच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवू लागतात. यामुळे न फक्त शेतकऱ्यांची कमाई घटते तर राज्य सरकारला कर महसुलातही तोटा होत असल्याचे या भागातील शेतकऱ्यांचं मत आहे. यासाठी राज्य सरकारने हळद खरेदी करावी, योग्य आधारभूत दर जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने शहरात उकाड्याची तीव्रता वाढू लागली आहे. सकाळपासूनच उन्हाचा पारा वाढत असल्याने दुपारच्या सुमारास नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर उन्हाळी हंगामातील प्रमुख थंड असलेल्या कलिंगडांची आवक बेळगाव बाजारात सुरू झाली आहे. आज रविवारी आरटीओ ते एसपी ऑफिस रोडवर कलिंगड विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली असून शहरवासीयही कलिंगड खरेदीसाठी पसंती देताना पाहायला मिळत आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिक थंडावा देणारी फळे खरेदी करण्याकडे वळले आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेस आणि सायंकाळी बाजारात कलिंगड खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. सध्या बाजारात मध्यम आकाराच्या कलिंगडांना चांगली मागणी असून दरही तुलनेने परवडणारे आहेत. गुणवत्तेनुसार दरामध्ये चढ उतार होत असलं तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा दरामध्ये विक्री सुरू असल्याचे समजते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड उपयुक्त ठरते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच उष्माघाताचा धोकाही कमी करण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टर या दिवसात हंगामी फळांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. खानापूर तालुक्यातील हदगट्टी ते गदिगवाड या महत्त्वाच्या रस्त्याची सध्या अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. पूर्ण रस्ता उखडून गेला असून ठिकठिकाणी मोठे दगड, खड्डे आणि धुळीचे ढग यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत खराब झाली असून अनेक वेळा याबाबत बातम्या प्रसारित झाल्या आहेत. तरी देखील संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच शालेय बस व इतर वाहने ये जा करतात. मात्र रस्ता खराब असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट होते, कारण खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहन चालकांना मार्ग ओळखणं कठीण जातं. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिलाय. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन हदगट्टी गदिगवाड रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. निपाणी तालुक्यातील रस्ते, गटार योजना, पिण्याचे पाणी, तलाव दुरुस्ती आदी कामांना आम्ही प्राधान्य देत आहोत. निपाणीसह ग्रामीण भागाच्या विकासासाठी पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सहकार्याने विकासासाठी विशेष आराखडा तयार करून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. निपाणी भागामध्ये कोणत्याही स्वरूपात पाणी समस्या भासू देणार नाही. निपाणी भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बेडकेहाळ येथील मंजूर करण्यात आलेल्या 25 लाखातून एसटी कॉलनीमध्ये उत्कृष्ट व दर्जेदार पद्धतीने सीसी रस्ता काम करण्यात येणार असल्याचे खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या SCPTS फंडातून मंजूर करण्यात आलेल्या 25 लाखाच्या निधीतून बेडकेहाळ येथील एसटी कॉलनीमध्ये सीसी रस्ता कामाचा शुभारंभ करून त्या बोलत होत्या. खासदार प्रियंका जारकिहोळी, सुप्रिया पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मध्यवर्ती बस स्थानक निर्माण करताना पार्किंगची व्यवस्था केली आहे. निविदेद्वारे पार्किंगचे कामकाज कंत्राटदाराला देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदारांकडून पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची लूट करण्यात येत असून याबाबत विचारल्यास कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. 4 तासांच्या पार्किंगसाठी 30 रुपये तर 6 तासांच्या पार्किंगसाठी 40 रुपये आकारले जात असून मनमानी कारभार चालवला जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. पार्किंगच्या जागी रेट चार्टही लावला नसून याबाबत विचारल्यास कंत्राटदाराला विचारा अशी उत्तरे कर्मचारी देतात. तसेच पार्किंगच्या जागी कोणत्याही सुविधा नसून रस्ता व शेडही नाही. वृद्ध व महिलांना गाडी काढण्यासाठी व लावण्यासाठी मदत करण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांकडून गाडीचे नंबरही पडताळणी करण्यात येत नसून पार्किंगच्या बिलावर ओनर्स ओन रिस्क असं लिहिण्यात येत आहे. याकडे मंडळाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शहरातील शनी मंदिर, पाटील गल्ली ते फोर्ट रोड या मार्गावर शनिवारी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याने आज रविवारी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कपिलेश्वर ओव्हरब्रिजवर वाढणाऱ्या वाहतुकीचा ताण आता या परिसरावर पडू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे.
शनी मंदिर पाटील गल्ली परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक वाहतूक कोंडी निर्माण झाली. हेमू कलानी चौकापासून फोर्ट रोडपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कपिलेश्वर ओव्हरब्रिजवरून येणाऱ्या वाढत्या वाहनांमुळे शनी मंदिर पाटील गल्ली मार्गावर मोठा ताण पडत असल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहन चालकांना कोंडीत अडकून राहावं लागलं. या परिसरात वारंवार ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनालाही मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की गर्दीच्या वेळेमध्ये या मार्गावर ट्रॅफिक जाम होणे आता नेहमीचे झाले आहे. प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 2 मोटारसायकलींची टक्कर होऊन संकेश्वर तालुका हुक्केरी येथील एका युवकाचा मृत्यू झाला. गोकाक संकेश्वर रोडवरील जाबापूर नजीक काल मध्यरात्री ही घटना घडली आहे. हुक्केरी पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. किशन शंकर कदम वय 36 असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी युवकाचं नाव आहे. यासंबंधी विनायक बाबूराव कुंदण्णावर वय 29 याच्यावर FIR दाखल करण्यात आला असून या अपघातात विनायकही जखमी झाला आहे. हुक्केरी पोलीस पुढील तपास करत आहेत. सौंदलगा परिसरात 14 रोजी सायंकाळी 5 नंतर झालेल्या मेघगर्जनेसह वादळी पावसामुळे सौंदलगा परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. या अचानक झालेल्या पावसामुळे कांदा, शाळू, गहू तसेच वीटभट्टी करणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांदा काढणी अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी आपला कांदा काढून बेंगळूर मार्केटला पाठवण्यासाठी त्यांची लगबग चालू आहे. पण अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे ढीग झाकण्यासाठी व कांद्याच्या बॅगा झाकण्यासाठी व तो कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडालेली दिसत होती. पण काही शेतकऱ्यांचा शेतातील काढणीसाठी आलेला कांदा व शेतामध्ये उपटून टाकलेला कांदा मात्र या पावसाने भिजून गेलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. कर्नाटक सीमा भागासह कागल व निपाणी तालुक्यात नगदी पीक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं त्या तंबाखू पिकाच्या काढणीनंतर आता त्याच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. देशात प्रसिद्ध अशा निपाणी बाजारपेठेचे व्यापारी ही खरेदी करत आहेत. यंदा कागल तालुक्यातील चिकोत्रा खोऱ्यामध्ये तंबाखू दर सध्या तरी 150च्या उंबरठ्यावर आहे. सध्या विक्री होत असलेल्या तंबाखूला प्रति किलो 140 ते 145 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर आहे. निपाणी तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये कमीत कमी 130 रुपये आणि जास्तीत जास्त 155 रुपये प्रति किलो दराने खरेदी होत आहे. त्यामुळे तंबाखूने दराचा 150 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.